नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दरवेळेप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। आजचा जो आपला हा विषय आहे तो आहे फक्त तुम्ही या ठिकाणी 2 गुंठ्यामध्ये फक्त 2 गुंठ्यामध्ये गावरान कोंबडी पालन करून एका वर्षामध्ये 7 लाखाचा नफा कशा प्रकारे कमवू शकता। हा मित्रांनो, फक्त 2 गुंठ्यामध्ये सुरुवात करून एका वर्षामध्ये 7 लाख कसे काय कमवू शकता किंवा गावरान कोंबडी पालन एक स्मार्ट नियोजन मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करणार आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला शेडपासून पिल्लांपासून ते या ठिकाणी लसीकरण असेल, खाद्य असेल, ते विक्री, उत्पन्न आणि या ठिकाणी नफा असं संपूर्ण गणित, संपूर्ण हिशोब, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही सेकंद, एकही मिनिट न चुकता नक्की बघायचा आहे। कारण की मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच नॉलेजेबल माहिती या ठिकाणी भेटणार आहे। कारण की आपण अतिशय महत्त्वाची, अतिशय इम्पॉर्टंट माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहोत। त्यामुळे प्रत्येकाने लगेच आत्ताच्या आत्ता आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे। आणि मित्रांनो, आपण येणाऱ्या काळात शेळी पालन आणि कोंबडी पालन यासाठी एक प्रशिक्षण ट्रेनिंग आणणार आहोत, ज्या ट्रेनिंगची फी या ठिकाणी 0 रुपये असणार आहे। म्हणजे तुमच्यासाठी शेळी पालन आणि कोंबडी पालनची संपूर्ण ट्रेनिंग अगदी मोफत आपल्या ह्या चॅनलवरती आपण आणणार आहोत। त्यासाठी प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ आणि प्रशिक्षण ट्रेनिंग तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून झालं असेल तर आत्ताच्या आत्ता आपण या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आपल्याला 2 गुंठ्यामध्ये एक गावरान कोंबडी पालन सुरू करायचं आहे। त्यासाठी आपल्याला एक स्मार्ट नियोजन करणं खूप गरजेचं आहे। कारण की बरेच लोक काय करतात की पूर्णपणे कोंबड्यांना मोकळं सोडतात आणि त्यांना जे हवं तसं उत्पन्न या ठिकाणी भेटत नसतं। पण आपल्याला आज काय करायचं आहे की आपल्याला अर्धबंदिस्त गावरान कोंबड्यांचं पालन या ठिकाणी करायचं। सोबतच आपण हे जे कोंबडी पालन बघतोय हे आपल्याला काय करायचं आहे, दिवस सकाळ झाली किंवा दिवस उजेड पडला त्यावेळेस आपल्याला आपल्या कोंबड्या बाहेर सोडायच्या आहेत। ज्यावेळेस रात्र होईल त्यावेळेस आपल्याला आपल्या कोंबड्या शेडमध्ये बंद करून ठेवायच्या। ह्यामुळं काय होईल की आपला जो खर्च आहे तो अतिशय कमी या ठिकाणी होणार आहे। आता तो कसा होणार, कुठं होणार हे आपण पुढं बघणारच आहोत। आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 2 गुंठ्या जर आपल्याकडे जागा असेल, ही जागा कमी किंवा जास्त तुम्ही घेऊ शकता। जर आपल्याकडं 2 गुंठा जागा असेल तर 2 गुंठ्या जागेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक सरासरी अर्धा गुंठा किंवा अर्ध्या गुंठ्यापेक्षा पण कमी जागेमध्ये आपल्याला आपलं शेड या ठिकाणी बनवायचं आहे। आता शेड असं बनवायचं आहे की आपल्या शेडमध्ये एक 1000-1500 पक्षी तरी या ठिकाणी बसले पाहिजे। आता गावरान कोंबड्यांचा जर आपण विचार केला तर गावरान कोंबडी जर एका स्क्वेअर फूटमध्ये 3 ते 4 गावरान कोंबड्या बसू शकतात, बरोबर। कारण की आता बऱ्याच लोकांना हा मनात शंका आली असेल की एका स्क्वेअर फूटमध्ये 3 कोंबड्या किंवा 4 कोंबड्या कशा काय बसू शकता। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर डायरेक्ट जमिनीवरती एक कोंबडी ठेवली तर 1 ते 1.5 स्क्वेअर फुटामध्ये एक कोंबडी बसते। पण जर तुम्ही तुमच्या शेडमध्ये या ठिकाणी लेअर बनवल्या किंवा तुम्ही त्या ठिकाणी एकावर एक असे 3 कप्पे केले बांबूचे, काठ्यांचे किंवा पाईपांचे, तुम्ही एकावर एक 3 असे या ठिकाणी कप्पे करा, म्हणजे एकावर एक अशा 3 ते 4 कोंबड्या या ठिकाणी सहज बसते। म्हणजे तुमची जी जागा आहे ती तुमची जागा योग्यरित्या या ठिकाणी ॲडजस्ट होऊन जाईल, जागा वाचेल तुमची, आणि अगदी कमी जागेमध्ये तुमचे जास्त पक्षी या ठिकाणी बसतील। दुसरी गोष्ट, आपल्याला शेड बनवायचं आहे। आता हे शेड आपल्याला बनवण्यासाठी खर्च किती येईल तर बघा, तुम्ही हे शेड अगदी 5 ते 10 हजारमध्ये सुद्धा बनवू शकता। पण तुमचं हे शेड अतिशय कच्चं राहील किंवा असुरक्षित राहू शकतं। कारण की जर तुम्ही एकदम साधं शेड बनवशाल तर तुम्हाला रानटी प्राणी असेल, जंगली प्राणी असेल, जसं की या ठिकाणी कुत्रा असेल, कोल्हा, लांडगा असेल, वाघ असेल, किंवा मग त्याचप्रमाणे साप असेल, मुंगूस असेल, घूस असेल, यांपासून तुमच्या कोंबड्यांचं संरक्षण या ठिकाणी होणार नाही। त्यासाठी तुम्हाला एक चांगला खर्च करून एक पक्कं शेड बनवायचं आहे। आणि पक्कं शेड म्हणजे कसं
ज्यामध्ये तुम्हाला लोखंडाची जाळी पाहिजे। त्यानंतर वरती छत जे आहे तुमचं ते तुमचं पत्र्याचं किंवा सिमेंट पत्र्याचं असलं पाहिजे। सोबतच तुमचं जे खाली जमीन आहे ती या ठिकाणी पक्की पाहिजे किंवा तिला कोबा केलेला असला पाहिजे, कारण की जमिनीतून उंदरं किंवा घूस मध्ये आली नाही पाहिजे। सोबतच तुमचं जर कोबा असेल किंवा खाली सिमेंटनी तुमचं जमीन असेल सिमेंटची पक्की, तर त्यावरती पाणी किंवा ओलावा जास्त वेळ राहणार नाही। तसंच त्यामध्ये तुम्हाला सहजपणे तुमचं तूस पलटी करता येईल, तसंच तुम्हाला तुमचं शेड देखील स्वच्छ ठेवता येईल। बरोबर, आता शेड जर तुम्ही बघायला गेलात तर मी एक सरासरी किंमत सांगतोय, 50,000 रुपये तरी तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे। कारण की तुमचं शेड तुम्हाला एकदाच करायचं आहे, पण एकदाच तुम्ही जर पक्कं शेड केलं तर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे कप्पे तुम्ही तयार करू शकता। जसं की ब्रूडिंगचा एक वेगळा कप्पा करू शकता, तसंच आजारी कोंबड्यांसाठी तुम्ही एक कप्पा करू शकता, अंड्यावरच्या कोंबड्यांसाठी तुम्ही एक कप्पा करू शकता आणि पिल्लांसाठी तुम्ही एक कप्पा करू शकता। असे वेगवेगळे कप्पे तुम्ही या ठिकाणी करू शकता। सोबतच तुमचं हे जे शेड आहे हे तुम्हाला एकदा जर तुम्ही बनवलं, पुन्हा तुम्हाला 10-20 वर्ष त्याकडे बघायची गरज नाही आहे। मग आता तुम्ही जर शेड बांधलं त्यानंतर तुम्ही काय करणार आहेत, त्याच्यामध्ये कोंबडे आणणार आहेत। बरोबर, आता गावरान कोंबडे आणायचे आहेत आपल्याला। किती आणायचे आहेत तर 10 या ठिकाणी 10 गावठी कोंबडे, पुन्हा एका 10 गावरान कोंबडे आणि 100 गावठी कोंबड्या आणायच्या आहेत। आता ह्या प्युअर गावरान 100 कोंबड्या आणि प्युअर गावरान 10 कोंबडे असं मिळून आपल्याकडे 110 पक्ष्यांचं या ठिकाणी फार्म आपण सुरू करणार आहोत। आता पक्षी आणायसाठी आपला खर्च किती येईल तर बघा, आपल्याला या ठिकाणी आपण अंदाजे मानून चालूया की अंड्यावरची कोंबडी आपण 400 रुपये प्रति कोंबडीने आपण 100 कोंबड्या आणल्या 40,000 रुपयाच्या आणि 600 रुपये प्रति दराने 10 गावरान कोंबड्या आणले जे आहे आपले 6,000 रुपयाचे। असे टोटल झाले 46,000 रुपये आणि 50,000 आपल्याला लागले शेडसाठी। बरोबर, आता ही झाली आपली वन टाईम किंवा एकदाच लागणारी गुंतवणूक। बरोबर, एकदा जर तुम्ही ही गुंतवणूक करणार तर कायमस्वरूपी तुमचं हे भांडवल किंवा तुमचा हा बिझनेस या ठिकाणी सुरू राहील। आता आपल्याजवळ उरली आहे 1.5 गुंठा जागा, कारण की अर्ध्या गुंठ्यामध्ये आपण या ठिकाणी त्यांचं शेड बनवलं होतं, पक्षी पण आपण टाकले। आता जे आपलं 1.5 गुंठा जागा उरली आहे तिला आपण पूर्णपणे एक 5 ते 6 फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीचं एक पातळ लोखंडी जाळीचं तुम्ही कंपाऊंड करून घ्या। आणि हे कंपाऊंड केल्यानंतर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मेथी घास, शेवगा, त्याचप्रमाणे 6-6 फुटावरती, म्हणजे आडवी लाईन बघायला गेला तुम्ही उभी लाईन तर तुम्हाला 6 फूट करायची आहे आणि आडव्या लाईन बघायला गेलात तर तुम्हाला 10 फूट करायची आहे। म्हणजे थोडक्यात 10-10 आणि 6-6 फुटावर या ठिकाणी शेवगा लागवड करायची आहे। सोबतच पूर्ण त्या जागेच्या कडाने तुम्हाला तुती, सुबाबळ, शौरी असे वेगवेगळे झाडं या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहेत। त्यासोबतच मधल्या जागेमध्ये तुम्हाला काही पालक, काही मेथी घास असेल किंवा अनेक प्रकारचे तुम्हाला चारा पिकं या ठिकाणी लावायचे आहेत। आता हे का लावायचे, कशासाठी लावायचे आहेत हे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे। याचा फायदा काय आहे हे तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही व्हिडिओमधून सोडून दिला तर तुमचं सर्व गणित या ठिकाणी चुकून जाईल। आत्ता आपण बघितलं आपलं 2 गुंठा जागेचं आपण कशाप्रकारे नियोजन केलं आहे। आता त्यानंतर तुमच्या फार्ममध्ये किंवा तुमच्या शेडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी 20 ते 40 एक सरासरी मानून चला आपण 40 टोपल्या ठेवायच्या आहेत किंवा मग कॅरेट ठेवायचे आहे किंवा मग तुम्ही या ठिकाणी जे आपले चौकोनी तेलाचे डबे असतात पत्र्याचे, ते डबेसुद्धा तुम्ही या ठिकाणी कापून ठेवू शकता। किंवा तुमच्या डोक्यात जर एखादी वेगळी आयडिया असेल तर तुम्ही तीसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। कशासाठी तर आपल्याकडे ज्या 100 गावरान कोंबड्या आहेत त्यांना अंडे देण्यासाठी तुम्हाला एक योग्य ती भुसा टाकून किंवा मऊ अशी जागा बनवायची आहे, ज्यामध्ये कोंबडी कम्फर्टेबल राहील आणि ती त्या ठिकाणी जाऊन अंडे देईल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 10 चांगले निरोगी कोंबडे ठेवायचे आहेत, ज्यापासून आपल्याला फर्टाईल अंडे भेटतील। फर्टाईल अंडे म्हणजे काय तर या ठिकाणी कोंबडीनी जेव्हा कोंबडीवरती कोंबडा बसतो आणि त्यापासून जे अंडं भेटतं ते असतं फर्टाईल अंडं, ज्यामधून आपल्याला पिल्लू भेटतं। अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, फर्टाईल अंडे काढायचे आहेत। आणि एक आपण सरासरी मानून चालूया की सुरुवातीला कोंबडीने 20-25 दिवस
प्रत्येक कोंबडीने आपण एक सरासरी पकडून चालूया. अंडे दिले 15-20. त्या 15-20 अंड्यावरती कोंबडी 20 दिवस बसली आणि त्यानंतर त्यामधून पिल्लं काढली. आता 15-20 अंड्यामधून एक कमीत कमी 13 ते 14 पिल्लं एका कोंबडीने काढले. एका कोंबडीने 13 ते 14 पिल्लं काढली. त्यातून आपण पुढचे 3 ते 4 पिल्लं या ठिकाणी मेली. अनेक कारणामुळं पिल्लं नेहमी मरत असतात. 100% पिल्लं जगतात असं कुठंही होत नाही आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळं यामुळे या ठिकाणी कोंबडीचे पिल्लं हे मरत असतात. त्यामुळे आपण एक सरासरी प्रत्येक कोंबडीने फक्त 10च पिल्लं जगवली, म्हणजे प्रत्येक कोंबडीने 10च पिल्लं दिली आणि ती वाढवली. म्हणजे बघा, कोंबडी 20 दिवस अंडे देते, त्यानंतर 20-21 दिवस ती अंड्याने उभवते आणि तिथून पुढं 2-2.5 महिने त्यांना सांभाळत असते, बरोबर. आणि त्यानंतर ती पुन्हा अंड्यावर येत असते. पण तरी देखील आपण काय केलं, या ठिकाणी 5 ते 6 महिने या ठिकाणी पूर्ण पिल्लांना सांभाळण्यात आपण पकडला, बरोबर. म्हणजे बघा, सुरुवातीचे 6 महिने एका कोंबडीने 10 पिल्लं जगवली आणि असे करून जर एक कोंबडी 10 पिल्लं जगवत असेल तर आपल्याकडे आहेत 100 कोंबड्या. 100 गुणिले 10 जर आपण केलं तर पहिल्या 6 महिन्यामध्ये आपल्याजवळ या ठिकाणी 1000 पिल्लं विक्रीसाठी तयार होत आहेत. बघा मित्रांनो, पहिले 2 महिने आपल्याला अंडे देऊन त्यातून पिल्लं निघाली आणि पुढचे 4 महिने या ठिकाणी ते पिल्लं मोठे होण्यासाठी लागले. आणि 4 महिन्यानंतर म्हणजे 6 महिन्यात आपला जो माल आहे या ठिकाणी 1000 पिल्लं, एक लॉट आपला या ठिकाणी तयार झाला आहे, जो आहे 1000 पिल्लांचा. एका वर्षामध्ये असतात 12 महिने, म्हणजे एका वर्षामध्ये आपले होतील 2 लॉट, म्हणजे या ठिकाणी 1000 अधिक 1000 असे 2000 पिल्लं, म्हणजे 2 लॉट 2000 पिल्लांचा आपल्या या ठिकाणी तयार झालेला आहे. बघा, आता आपण 2000 पिल्लं किंवा 2000 पक्ष्यांचा एक लॉट माल आपल्या या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. आता आपण त्यांच्यावरती हा जो लॉट आहे किंवा 2000 पक्ष्यांचा जो लॉट आहे, पक्षी आहेत, हे तयार करण्यासाठी किती खर्च आला, किती खाद्य लागलं, लसीकरणाला किती खर्च आला आणि सोबतच उत्पन्न किती, उत्पन्नामधून खर्च वजा होऊन आपल्याला निव्वळ नफा किती भेटला, अशी संपूर्ण माहिती पुढं बघणार आहोत. कारण की अनेक लोक या ठिकाणी फक्त उत्पन्नाबद्दल बोलतात, पण त्यासाठी लागलेलं खाद्य खर्च किंवा अनेक खर्च या ठिकाणी पकडत नाही, अर्धवट माहिती देतात. पण आपण जास्तीत जास्त खर्च पकडायचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. त्यासाठी एक लाईक या ठिकाणी व्हिडिओला करायचं आहे. आणि बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक टार्गेट ठेवलं आहे. आजच्या आपल्या ह्या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक, 1000 कमेंट आणि 1000 शेअर या ठिकाणी झालं पाहिजे. जर 1000 लाईक या व्हिडिओला आले किंवा 1000 लाईक आणि 1000 कमेंट या व्हिडिओला जर झाले तर आपण लगेच या ठिकाणी काय करणार आहोत, अगदी मोफतपणे कोंबडी पालन आणि शेळी पालन 15 दिवसाचा कोर्स, लाईव्ह कोर्स तुमच्यासाठी आपण फ्रीमध्ये आणणार. सोबतच आपण कोंबडी पालन आणि शेळी पालन ह्याची संपूर्ण कोर्सची PDF जी आहे, जी मार्केटमध्ये 200 ते 500 रुपयाला या ठिकाणी विकली जाते, ती अगदी मोफतमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी देण्यात येणार. लाईव्ह कोर्स प्लस PDF तुमच्यापर्यंत या ठिकाणी देण्यात येईल. फक्त काय झालं पाहिजे, या व्हिडिओला 1000 लाईक, 1000 कमेंट आल्या पाहिजे, बरोबर. त्यामुळे तुम्हाला जशी तुम्हाला जो व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला नक्की कमेंट करा. आणि सोबतच या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या काळात व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तशी एक कमेंट करा. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर कमेंट कराल, 1000 कमेंट, 1000 लाईक आणि 1000 वेळा हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना या ठिकाणी प्रत्येकाने पाठवला पाहिजे. जर ह्या तिन्ही पण टार्गेट आपले पूर्ण होत असेल तर आपण लवकरात लवकर PDF कोर्स प्लस PDF अगदी मोफतमध्ये आणणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा. आता बघूया आपल्या मेन पॉईंटकडं. आपण काढली होती 2000 पिल्लं. आता 2000 पिल्लांना आपल्याला लसीकरण करायचं आहे. लसीकरण केलं आपण 20,000 रुपयाचं. बघा, लसीकरण जर आपण जेव्हा करत असतो, जेव्हा आपलं पिल्लू जन्माला येतं, पिल्लू जन्माला आल्यानंतर आपल्याला 7 दिवसानंतर त्यांना लासोटा ही लस द्यावी लागते. त्यानंतर पुढच्या 7 दिवसाने म्हणजे 14 दिवसांनंतर गंभीर लस द्यावी लागते.
त्यानंतर पुन्हा 7 दिवसानंतर लासोटा बूस्टर डोस द्यावा लागतो आणि पुन्हा 7 दिवसाने गंभोरा बूस्टर अशी आपल्याला या ठिकाणी वॅक्सिनेशन करावी लागते। अशाप्रमाणे 7-7 दिवसाला आणि अनेक पुढे वॅक्सिनेशन आहेत, ज्यामध्ये देवी रोग असेल, अनेक प्रकारच्या लस आहेत। त्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितलं आहे। जर तुम्हाला याचा प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहिजे असेल मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। आता बघूया आपण या ठिकाणी खाद्य नियोजन। बघा, आता आपल्याजवळ आहेत 2000 लहान पिल्लं आणि 1110 मोठे पक्षी। आपल्याकडे जर 110 मोठ्या कोंबड्या असेल तर त्यांना खाद्य किती लागेल? बघा, मी एक सरासरी खाद्य खर्च काढला आहे 110 मोठ्या कोंबड्यांचा, जो आहे 1,26,000 रुपये। आता 1,26,000 आपल्याला आला मोठ्या पक्ष्यांचा खर्च आणि लहान पिल्लांचा खर्च आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता बघा, आपल्याकडे आहेत 2000 लहान पिल्लं आणि एक पिल्लू किंवा एक कोंबडी 1 किलो किंवा या ठिकाणी विक्री होईपर्यंत किंवा विकायला येईपर्यंत सरासरी 3 किलो तरी खाद्य या ठिकाणी खात असते। जर आपल्याकडं 200 लहान पिल्लं आहेत आणि प्रत्येकी 3 किलो जर खाद्य या ठिकाणी खात असेल म्हणजे आपल्याला लागेल 6000 किलो खाद्य। आता हे जर खाद्य आपण मार्केटमधून विकत आणायला गेलो तर आपल्याला लागतील 32 रुपये प्रति किलोच्या दराने हे मार्केटमध्ये आपल्याला भेटेल। आपण जर 32 रुपये किलोने 6000 किलोचा हिशोब काढला तर 1,92,000 आपल्याला लहान पिल्लांचा खाद्य खर्च येतोय। पण बघा, आपल्याला 100% खाद्य हे विकतचं द्यायचं आहे का? तर अजिबात नाही। कारण की मी जे सुरुवातीला सांगितलं होतं, तुमच्या 1.5 गुंठ्यामध्ये तुम्हाला चारा लावायचा आहे, ज्यामध्ये मेथीघास, शेवगा, तुती, शौरी, सुबाबळ, पालक किंवा अनेक प्रकारचं तुम्ही चारा पिकं या ठिकाणी घ्यायचे आहेत, ज्यामुळे तुमचा या ठिकाणी चारा खर्च किंवा खाद्य खर्च या ठिकाणी कमी होईल। ज्या 1.5 गुंठ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही घरगुती या ठिकाणी किडे तयार करू शकता, ॲझोला तयार करू शकता, तुम्ही मका देऊ शकता, सोबतच तुमच्या शेतामधला किंवा तुमच्या आजूबाजूच्या मार्केटमधील खराब भाजीपाला तुम्ही त्या ठिकाणी बारीक करून त्यांना देऊ शकता। मच्छी मार्केटमधून तुम्ही जर मच्छीचं वेस्टेज आणलं आणि त्यापासून किडे तयार करू शकता। तसंच हॉटेलमधलं वेस्ट असेल, तसंच तुम्ही 1.5 गुंठ्यामध्ये एक छोटासा उकिरडा तयार करा। उकिरड्यामध्ये गांडूळ असेल किंवा किडे असेल या ठिकाणी तयार होतील। तसंच तुम्ही तुमच्या कोंबड्या दिवसभर या 1.5 गुंठ्यामध्ये मोकळ्या सोडणार आहात, म्हणजे कोंबडी स्वतःचं अन्न स्वतः शोधणार आहे। त्यामुळे काय होईल की तुमचा 50 ते 60% खाद्य खर्च हे या ठिकाणी कमी होईल आणि 50 ते 60% खर्च जर कमी झाला त्यानंतर आपल्याला विक्रीचा खर्च किती लागेल हे आपण पुन्हा बघूया। बघा, सुरुवातीला आपल्याला लागला होता 1,92,000 रुपये पक्ष्यांचा खाद्य खर्च, जो या ठिकाणी जर आपण 50% ने कमी केला तर तो लागेल फक्त 96,000 रुपये। आणि मोठ्या पक्ष्यांना आपल्याला सुरुवातीला लागले होते 1,26,000 रुपये। जर आपण 50% घरगुती किंवा फुकटचं खाद्य त्यांना देत असाल तर आपल्याला लागेल 62,500 रुपये। म्हणजे 50% आपला खाद्य खर्च या ठिकाणी कमी झालेला आपल्याला दिसून येतो, जर तुम्ही या ठिकाणी घरगुती खाद्य किंवा एक खाद्य नियोजन योग्यरित्या केलं तर। आता त्यानंतर आपल्याला आपल्या शेडमध्ये किंवा आपल्या फार्ममध्ये या ठिकाणी टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर कंट्रोलर बसवायचे आहेत, किंवा मग तुम्ही घरगुती कोळशावरती किंवा भुशावर चालणारे ब्रूडर्स या ठिकाणी बनवू शकता। आता ब्रूडिंग करणं गरजेचं आहे का? हो, खूप गरजेचं आहे। कारण जेव्हा आपले पिल्लं जन्माला येतात किंवा थंडीचे दिवस असतात त्यावेळेस आपल्या कोंबड्या थंडीने या ठिकाणी मरतात। ज्या कोंबड्या आपल्या मेल्या नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला टेम्परेचर कंट्रोल किंवा ब्रूडर किंवा पिवळे बल्ब लावून आपण टेम्परेचर या ठिकाणी कंट्रोल करू शकतो। त्यामुळे आपण लाईटीचा खर्च किंवा लाईट बिल महिन्याला 500 रुपये प्रति महिना असं पकडलं, जर 12 महिन्याचा हिशोब आपण केला तर 6000 रुपये आपल्याला या ठिकाणी लाईट बिल खर्च आलेला आहे। म्हणजे पुन्हा एक तुम्हाला सांगतो, 20,000 वॅक्सिनेशन, 6000 लाईट बिल आणि 62,500 मोठ्या पक्ष्यांचं खाद्य, 96,000 लहान पक्ष्यांचं खाद्य। त्यानंतर आपल्याला 10 ते 15 दिवसाला आपलं तूस बदलायचं आहे किंवा आपल्याला आपल्या शेडमध्ये चुना मारायचा आहे। तसंच चुना मारून आपल्याला पूर्ण शेडमध्ये किंवा आपल्या पूर्ण फार्ममध्ये जे आपलं 2 गुंठा आहे त्यामध्ये एक फवारणी करायची, कोर्सुलिन THची आपण फवारणी करू शकता, ज्यामध्ये इतर जागेवरच्या ज्या माशा असतील
किंवा रोगराई असेल ती तुमच्या फार्मवरनं बऱ्याच प्रमाणात कमी होईल जर तुम्ही वेळच्या वेळी तूस बदलाल किंवा जर तुम्ही वेळच्या वेळी तुमच्या फार्ममध्ये चुना मारशाल किंवा कोर्सुलिन TH किंवा अनेक वेगवेगळ्या फवारण्या करशाल तर नक्कीच तुमच्या फार्ममध्ये या ठिकाणी रोग येणार नाही। त्यामुळे तुम्ही टाईम फवारणी करत जा आणि अशा सर्व फवारणी तूस किंवा चुना यासाठी आपण महिन्याला 1000 रुपये खर्च पकडला आहे, जो आहे आपल्या वर्षाचा खर्च 12,000 रुपये। आता आपण संपूर्ण खर्च बघितला, आपण खाद्य नियोजन बघितलं, आता आपण आपलं मेन विक्री बघूया। विक्री करून आपल्याला किती उत्पन्न निघेल, त्या उत्पन्नामधून आपला खर्च वजा होऊन आपल्याला निव्वळ नफा किती येईल। पण त्या अगोदर बघा, आपण आपल्या फार्ममध्ये शेवगा लावला होता, सोबतच आपल्याकडे 2000 पक्षी आहेत, म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणात कोंबड खत देखील भेटणार आहे। पण तरी देखील आपण काय करणार आहोत की कोंबड खताचा आणि शेवग्याचं उत्पन्न या ठिकाणी पकडणार नाही आहे, कारण की हे उत्पन्न कमी जास्त असू शकतं किंवा काही प्रमाणात भेटणार पण नाही, त्यामुळे आपण हे उत्पन्न पकडत नाही आहे। आता बघा, आपण 2000 पिल्लं काढली होती, त्यामध्ये सर्वच कोंबड्या किंवा सर्वच कोंबडे निघणार नाही आहे, काही आपल्याला कोंबड्या पण भेटतील, काही कोंबडे पण भेटतील। मग त्याप्रमाणे आपण 40% कोंबडे पकडूया, 60% कोंबड्या पकडूया आणि त्यानंतर आपण हिशोब लावूया। पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतो आहे, व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय। दुसरी कमेंट अशी करा तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे। सोबतच तुम्ही अशी कमेंट करू शकता की तुम्हाला कोणत्या ब्रीडसाठी किंवा कोणती क्रॉस ब्रीड तुम्हाला या ठिकाणी करायची आहे किंवा कोंबडी पालन करायची आहे आणि तुमचं बजेट काय आहे, असं तुम्ही मला कमेंट करा। 1000 कमेंट, 1000 लाईक आणि 1000 शेअर या व्हिडिओला जर होत असेल, आपलं जर टार्गेट पूर्ण होत असेल, आपण लवकरच शेळीपालन कोंबडी पालन प्रशिक्षण अगदी मोफत सोबतच PDF तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये देणार आहोत। त्यामुळे तुम्ही हे टार्गेट प्रत्येकाने पूर्ण करायचं आहे। तर बघा, आपण काय केलं होतं, 2000 पिल्लं काढली होती, 2000 पिल्लामधून आपल्याला 1200 कोंबड्या आणि 800 कोंबडे भेटले होते। आपण काय केलं, 1200 कोंबड्या 400 रुपये प्रति कोंबडीने या ठिकाणी मार्केटमध्ये विकल्या। आता 1200 गुणिले 400 जर आपण हिशोब लावला तर 4,80,000 रुपये सरासरी आपल्याला या ठिकाणी कोंबड्या विकून भेटत आहेत। त्यानंतर आपण 800 कोंबडे प्रति कोंबड्या 600 रुपयाने विकला तर 4,80,000 रुपये कोंबडे विकून देखील आपल्याला या ठिकाणी भेटत आहे। म्हणजे बघा, 4,80,000 अधिक 4,80,000 96,000 रुपये उत्पन्न आपल्याला पूर्ण एका वर्षामध्ये या ठिकाणी भेटत आहे। त्यानंतर आपण आपला जो खर्च या ठिकाणी एक एक करून वजा करूया। 12,000 रुपये या ठिकाणी आपला फवारणी तूस चुना, 6,000 रुपये लाईट बिल, 62,500 मोठ्या पक्ष्यांचा खाद्य खर्च, 96,000 लहान पक्ष्यांचा खाद्य खर्च, असे मिळून या ठिकाणी सर्व खर्च आपण जर वजा केला तर 7,83,000 रुपये आपल्याकडं या ठिकाणी शिल्लक राहते। त्यातून आपण 83,000 रुपये जे आहेत वरचे ते पण आपण या ठिकाणी वजा करूया, ज्यामध्ये आपल्या गाडीचा आपण फार्मपर्यंत जायला जे पेट्रोल लागतं किंवा बल्ब वगैरे आपल्या फार्ममधला उडाला किंवा एखादी वायर वगैरे तुटली, ताडपत्री फाटली किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे मेंटेनन्स, ज्यामध्ये आपलं पालक मेथीचं बी असेल, असा संपूर्ण खर्च आपण यामध्ये पकडला आहे किंवा जो खर्च माझ्याकडून सांगायचा राहून गेला आहे तो पण आपण यात पकडला आहे। तसंच आपण शेवगाचं उत्पन्न तसं आणि कोंबड खताचं उत्पन्न यामध्ये अजिबात पकडलं नाही आहे। त्यामध्ये तुमचा इतर छोटा मोठा खर्च तुम्ही वजा करून टाका, तरी देखील आपल्याकडे या ठिकाणी जो निव्वळ नफा आहे तो 7 लाख रुपयाचा या ठिकाणी शिल्लक राहतो आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही एक स्मार्ट नियोजन केलं तर तुम्हाला ह्या प्रकारचा नफा किंवा उत्पन्न तुम्हाला कशा प्रकारे भेटू शकतं, एका वर्षाचं गणित तुम्हाला मी सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे जर तुम्ही कोंबडी पालन केलं किंवा तुम्ही तुमचे देखील एक नवीन टेक्निक वापरून एक स्मार्ट नियोजन करू शकता आणि वर्षाकाठी तुम्ही 7 लाख रुपयाचं कसं काय उत्पन्न घेऊ शकता या ठिकाणी आपण बघितलं आहे। आणि हो मित्रांनो, आपण नेहमी असेच महत्त्वाचे व्हिडिओ कोंबडी पालन, शेळी पालन, बोकड पालन किंवा मग शेतीसंबंधी असेच महत्त्वाचे बिझनेस आयडिया आणि महत्त्वाचे व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणत असतो। पूर्णपणे मोफत आपण ही माहिती तुम्हाला देत असतो। पण तरी देखील बरेच माझे मित्र असेल किंवा बरेच लोकांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे,
तर प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे, मित्रासारखा आहे. तर प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता माझ्या ह्या चॅनलला किंवा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत असाल, बेल आयकॉनला क्लिक करत असाल तर येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ, तसंच शेळीपालन, बोकडपालन आणि कोंबडी पालन संपूर्ण प्रशिक्षण तुम्हाला येणाऱ्या काळात बघता येईल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि प्रत्येकाने कमेंट करा. आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत, आपल्या गावातल्या ग्रुपमध्ये प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे बघा, अनेक लोक मला नंतर कमेंट करता की सर तुम्ही ही माहिती जी दिली आहे ती प्रत्येक वेळी ह्या ठिकाणी शक्य होत नाही. तर बघा, मी तुम्हाला पुन्हा विनंती करून सांगतो आहे मित्रांनो, बघा तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही शेती करत असाल, तुम्ही कुठेही जा, कोणताही व्यवसाय करा, तुम्ही जर अर्धवट माहिती घ्याल तर तुम्हाला नक्कीच नुकसान होईल. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, तुम्ही अगोदर स्वतःची माहिती घ्या, स्वतः अनुभव घ्या, स्वतः मार्केटमध्ये फिरा, माहिती घ्या. ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण माहिती होईल त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी कोणताही व्यवसाय सुरू करा. व्यवसाय सुरू करणं हे चुकीचं नाही आहे, पण कोणतीही माहिती न घेता सुरू करणं ही तुमची चूक आहे. त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची अगोदर माहिती घ्या, छोट्या लेवलपासून सुरुवात करा. जसा तुम्हाला अनुभव येईल, वॅक्सिनेशन असेल, खाद्य नियोजन असेल, विक्री नियोजन असेल, अशी संपूर्ण तुम्ही अगोदर माहिती घ्या. त्यानंतर तुम्ही व्यवसायामध्ये उतरा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पण बरेच लोक या ठिकाणी कोणतीही माहिती घेत नाही, अर्धवट माहिती घेऊन या ठिकाणी मोठी गुंतवणूक करतात, व्यवसाय सुरू करतात आणि त्यानंतर त्यांना खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे, तुम्ही तुमची स्वतःची अगोदर माहिती घ्या, पूर्णपणे माहिती करा आणि मगच कोणताही निर्णय घ्या. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.